शाळेच्या आत आल्या आल्या आपल्या चपला बुटा हातात घ्यायला लावली त्या वॉचमॅननं. आपल्या चपला बुटा खराब होऊ नये म्हणून किती काळजी. अगे आपल्यामुळं त्यांचं लोन. बाबा लोन नाही लॉन. हा तेच त्यांचं लोन बरोबर. खराब व्हायला नको म्हणून हातात घ्यायला लावलं त्यांनी. अगं बाई हो का, बरोबरच आहे. तिथं किती सुंदर हिरवळ आहे ना. आपला बंटी रोज या हिरवळीतून चालणार. आई बाबा, या एवढ्या मोठ्या शाळेत माझं ऍडमिशन करणं गरजेचं आहे का? हो आहे. तुला नाही कळणार, स्टेटस असतं ते बिंगारे बाईचा बबलू सध्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये जातो. तरी का माझं तसंच आहे. त्याच्याशी इंग्रजीत बोलते. जीव घालताना म्हणते आय मेड ब्रिंजल भरीत. प्लीज इट ना दुआ. कसलं भारी. आणि बाळा किती दिवस तुम्हाला नमस्कार बाबा म्हणणार. या बापालाही वाटतं आपल्या पोरानं मला ते काय म्हणतात रे, व्हॉट्सअप डॅड. हा ते म्हणावं. नाहीतर काय. कसं वाटतं ते, आई भूक लागली जेवायला दे, त्यापेक्षा मॉम आय एम हंगेरी. हंगेरी नाही ग, हंगरी. हा ठीक आहे, मी बिझी आहे. आपण 5 वाजता बोलू. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार. काय घेणार, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी की बाळा तुला मिल्कशेक? नाही नाही काही नको. प्लीज हॅव अ सीट. तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड काढा, आम्ही आमचं मेन्यू कार्ड काढतो. मेन्यू कार्ड शाळेत आलोय का हॉटेलमध्ये? हा, आमची स्कूल काय हॉटेलपेक्षा कमी आहे का? आमच्या स्कूलमध्ये स्विमिंग पूल्स, हॉर्स रायडिंग, जिम सगळं आमच्या स्कूलमध्ये. आणि शिक्षण त्यासाठी तुम्ही प्रायव्हेट क्लास लावू शकता. हा चालेल. मला सांगा, आपली शाळा तर इथे, मग इंटरनॅशनल स्कूल असं का लिहिलंय? असंच असतं. आजकाल सगळ्या गोष्टी विदेशीच आवडतात लोकांना. टीव्ही, फ्रीज, अहो मराठी नाटक सुद्धा विदेश दौरा करून आल्याशिवाय आपल्याकडे चालत नाही. हो की नाही संकर्षण दादा? बाळा तुझं नाव सांग, मला फाईलवर लिहायचं होतं. मी अंकुर प्रदीप बुकने. नो नो नो, हे नाही चालणार. आजपासून तुझं नाव अंकुर प्रदीप सिंघानिया. नाही छान आहे, पण आमचे हे प्लंबर आहेत. कसं वाटेल ते सोसायटीतल्या प्लंबरचं नाव सिंघानिया? ओ हे प्लंबर आहेत का? नाही नाही चालणार नाही. इथल्या मुलांचे पॅरेंट्स बिझनेसमॅन किंवा क्लास 1 ऑफिसर असतात. तुम्ही एखादा बिझनेस टाका ना. चालेल चालेल करतो, बिझनेस करतो. प्लंबिंग बंद करतो आणि तोट्याचा बिझनेस टाकतो. सिंघानिया तोटी. न तुमचा तोटी आमची. लावूया अतूट तोटी. एवढं नामकरण केलं तुमच्या सिंघानियाचं, काहीतरी शगून द्या. हे घ्या 500. नेव्हर माइंड, आमच्या स्कूलची फीज फक्त 3.5 लाख. ओ मॅम 3.5 लाखाच्या आधी फक्त लावणं म्हणजे श्रेयाताईच्या नावाच्या आधी सुगरण लावण्यासारखं आहे. अहो 3.5 फक्त नसतात. हो का? पिऊन बाहेर बसलात त्यांना आतमध्ये पाठव. तुम्ही जाऊ शकता. नाही नाही देणार आम्ही. असं काय करताय? पोटात 2-2 किडनी काय उगाच आहेत का? अरे बापरे. त्यावर याचं 5वी पर्यंत तरी शिक्षण आरामात होईल. पुढच्या शिक्षणाला ना माझी विकू. अरे पण आई चुप. गरज पडली तरीचा छोटा मेंदू पण विकू, पण आपल्या पोराचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे. छोटा मेंदू पण तुम्ही गप्पा बसा. बरं आणि काय लागेल? काय लागेल? बरं दर आठवड्याला आमच्या स्कूलमध्ये ओपन हाऊस असतं. ओपन हाऊस म्हणजे पॅरेंट टीचर मीटिंग. इट्स कंपल्सरी आणि ते इंग्लिश मधूनच होते. पण आम्हाला इंग्लिश येत नाही ना. नो प्रॉब्लेम. हो आम्ही तुम्हाला ना स्पोकन इंग्लिशचा क्लास लावून देतो. 50,000 फक्त. आणि तुम्ही दोघं असल्यामुळे 10,000 डिस्काउंट. अरे वा, म्हणजे फक्त 5,000 भरायचे. गाई दोघांचे मिळून 1 लाख होतात. डिस्काउंट करून 90,000. असू दे, हे घ्या. सध्या एवढे आहे, पण आमचा पोरगा मोठा झाला पाहिजे बर का. माय गॅरंटी शाळा संपल्यावर तुमचा मुलगा देश बदलणार. कारण की तो या देशात राहणारच नाही. म्हणून व्हिसा आणि पासपोर्ट आम्ही आतापासूनच रेडी करतोय. खरंय, परदेशातच प्रगती असते. तुम्ही तर आमचे डोळेच उघडले. आता पर्स उघडा. पासपोर्ट आणि व्हिसाचे 2 लाख आत्ताच भरा.
सध्या नाहीत पण देतो आणून. एवढ्यातच संपले? अजून मी ऍडमिशन सुरूच नाही केलं. ऍडमिशन साठी तुम्ही एक काम करा. हा, तुमच्या बांगड्या द्या. अगं आई पण तू मध्ये पडू नको. आम्ही बघू काय करायचं ते. शिक्षण आणि अॅन्युअल फीस साठी तुमच्या दोघांच्या अंगठ्या. अहो द्या द्या. आणि अदर ऍक्टिव्हिटीज साठी तुमचं वॉच. थांबा बाबा. मॅडम, शिक्षणाचा बाजार मांडलाय तुम्ही. अरे काय बोलतोस तू? अरे बाळा काय बोलतोय? थांबा बाबा, मला बोलू द्या. थांबा तो. शिक्षण हे शिक्षणच राहू द्या. त्याचा स्टेटस सिम्बॉल होऊ देऊ नका. शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं नाही. मुळात मुलं चांगली हवी. त्यांना शिक्षणाची ओढ हवी. आई वडिलांच्या कष्टांची त्यांना जाणीव हवी. शिक्षण प्रगतीचं दार उघडून देत असतो. ते दार सोन्याचं आहे का लाकडाचं ते महत्वाचं नाही. अहो, शाळेच्या वरांड्यात बसून शिकलेला मुलगा भविष्यात देशाचं संविधान लिहितो. वा. साध्या शाळेत शिकलेला सची जगासाठी मास्टर ब्लास्टर होतो. अत्यंत गरिबीत उपाशीपोटी शाळा शिकलेला मुलगा भविष्यात देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम होतात. क्या बात है. सुखसुविधा असलेली शाळा नाही तर ज्ञानाची भूक तुम्हाला घडवत असते. त्यामुळे मी सामान्य शाळेत शिकणार. चला आई बाबा, येतो किती आम्ही. छान. हो का? बाय. किती छान. बरं, मला माझा बिझनेस करू द्या. चला आई बाबा.